प्रियदर्शी केला आणि त्याच्याच बरोबर सभेचे असणारे अध्यक्ष पांडुरंगजी मेश्राम, जय मल्हार धनगर संघटनेचे अध्यक्ष सुभाष बोडके, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे आत्माराम जाधव, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे लक्ष्मणजी आगाशे, सराफ सुवर्ण संघटनेचे संजय चिंतामणी, त्याच्याच बरोबर परशुनाथ दिगंबर सेनगाव मंदिर संघटनेचे अध्यक्ष अण्णा वाड, अखिल आदिवासी विकास परिषदेचे संदीप आळाव, इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी ज्यांचे नाव घेतले नाही ते मला असताना या ठिकाणी माफ करतील. उपस्थित बंधूंनो, भगिनी बाळमित्रा, अरे नीला कफन बांधने वाले सायलेंस. आपण बघितलं असेल की ओबीसीचं असणारं आरक्षण हे धोक्यामध्ये आहे. आणि स्वतःच्या पायावरती धोंडा पाडला. बरोबर बोललो की चूक बोललो? मग आता तुम्हाला असणारा पुन्हा 10,000 टनाचा धोंडा आपल्या पायावरती पाडून घ्यायचा आहे का? मग दारू कुठून पितात? मग दारू कुठून पिणार? मला एक जण सांगा की तुम्ही दारू का पिता? तुम्हाला जेवढी दारू माहित नसेल ना तेवढी दारू मला माहिती आहे. इंग्लिश नाही, कंट्रीची. पिता कशावर? बघा समोर प्यायलेला आहे. मी आता इथनं सांगतो तुला, का रे राजा तू प्यालास का? मला सांग, का दारू प्यालास? मला सांग, आज का दारू प्यालास? मला सांग. फुकट मिळाली म्हणून प्यालास, मित्रांनी पाजली म्हणून प्यालास, की प्यावंसं वाटलं म्हणून प्यालास? एकाने तरी कारण सांगितलं की मी का दारू प्या. त्याच्यामुळे दारू प्यालास. जे ओबीसी आरक्षण धोक्यामध्ये आल्यामुळे तो दारू प्या. मित्रो, मी हा प्रश्न टाकलाय याचं कारण की काही ना काहीतरी कारण येतं. तसंच आपण असताना आपल्या चुका झाल्या की काही ना काहीतरी कारण शोधत आणि आपल्या चुकांना बांधर घालायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो.
पांघर घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. या जिल्ह्यामध्ये लढा कोणाच्या विरोधात असेल तर इथला सर्व कुणबी मराठ्याच्या विरोधात. आरक्षण पाहिजे तेव्हा कुणबी ओबीसी होतो, सत्तेची गोष्ट आली की कुणबा मराठा होतो. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे इथल्या असणाऱ्या सगळ्या ओबीसीने, खऱ्या ओबीसीने लक्षात घेतलं काय झालं तिथे. हे बसून गेलं पोरगी, नाही तर उभी राहिलीस तरी चालेल, तू अजून म्हातारी झालेली नाहीस. आणि म्हणून या जिल्ह्याचा लढा, ओबीसींचा लढा हा कुणबी मराठ्यांच्या विरोधात. स्वतःहून कुणबी समाजाला म्हणू द्या की मी ओबीसी, स्वतःहून कुणबी समाजाला म्हणू द्या की मी आरक्षणाच्या बाजूने मतदान करणार. तो जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत कुणबी मराठ्यावरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही, हे आपण असताना लक्षात घ्या. अजिबात विश्वास ठेवायचा नाही. तर काय इथला कुणबी मराठा स्वतःच्या डोक्याने चालत नाही. इथला कुणबी मराठा स्वतःच्या डोक्याने चालत नाही, त्याला पश्चिम महाराष्ट्रातले मराठे चालवतात. त्याला पश्चिम महाराष्ट्रातले मराठे चालवतात आणि तो जसा सांगेल तसा हा चालतो. त्याच्यामुळे जरांगे पाटील यांना पाठिंबा कोण देते तर मराठा समाज देतो. मराठा समाज जर जरांगे पाटील यांना पाठिंबा देत असेल तर मग इथला कुणबी मराठा जो आहे, कुणबी मराठा देशमुख जो आहे, तो मतदान कोणाकडे करणार, कोणाच्या सांगण्यावरनं करणार, तो पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यावरच्या सांगण्यावरनं करणार. आणि त्याच्या सांगण्यावरनं करणार असेल तर तो आरक्षणाच्या विरोधात सुद्धा मतदान त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून सावध जाण्याचा असताना मार्ग. कुणबी समाज जोपर्यंत स्वतः येऊन सांगत नाही की मी माझ्या डोक्याने चालणार आणि मी आरक्षणवादी आहे, हे जोपर्यंत सांगत नाही आणि विधानसभेमध्ये जरांगे पाटील यांच्या ठरावाच्या विरोधात मतदान करत नाही, तोपर्यंत आपण विश्वास ठेवता का? तोपर्यंत आपण विश्वास ठेवता कामा नये. नाही तर आपण फसून जाऊ. आपण असताना फसून जाऊ. जसं बघितलं आरक्षणाचा निर्णय आला, काँग्रेस एनसीपी वाले टाळ्या वाजवायला लागले. का? का? अरे थांबा तर खरं, कशाला बोलताय? म्हणून तुम्हाला म्हटलं चिकटून चिकटून उभा राहू नका, तर ती सवय तुमची गेली नाही चिकटून चिकटून उभे राहण्याची. आज काँग्रेस एनसीपी जे आहे ते आनंदित आहे.
ते आरक्षण आम्ही ओबीसीचं आरक्षण घालवायला निघालेलो तिथं जाईल. आता असताना SC STचं आरक्षण सुद्धा संपलं. काय झालं तिथे? तिथे खाली बसून घ्या सगळे. बसा खाली, खाली बसा, बसा खाली, खाली बसा, बसा खाली. म्हणजे बरोबर पाठीमागे सरकार. बसा खाली. हे भोंग्याजवळ सुद्धा उभे आहेत, तुम्ही खाली बसा. प्रेसवाले सोडून उरले सगळ्यांनी खाली बसा. बसा खाली. ब्लॅक सैनिक, ओ दोघं सैनिक या बाजूला या. चला या बाजूला या. खाली बसा, बसा खाली. सैनिक मी इथनं सांगतो, तुम्ही अजिबात सांगू नका. ओ सैनिक इकडे यायला सांगितले तुम्हाला. निकालाने नुसती शंका उपस्थित केली नाही, नुसती शंका उपस्थित केली नाही तर त्याने आरक्षण संपवण्याचा मार्ग सुरुवात केला हे लक्षात घ्या. बाबासाहेब नेहमी म्हणत असत, बाबासाहेब नेहमी म्हणत असत की आपलं डोकं आपल्याच खांद्यावरती पाहिजे. पण तुम्हाला वाईट सवय लागलेली आहे की तुमचं डोकं तुमच्या खांद्यावरती कधीच नसतं. तुमचं डोकं कधी एनसीपीच्या खांद्यावरती असतं, कधी काँग्रेसच्या खांद्यावरती असतं आणि त्याला पाहिजे तेव्हा तो सुरी फिरवतो. आणि सुरी फिरवल्यानंतर आता आम्ही काय करायचं, आता आम्ही काय करायचं. इतकी वर्ष आपण पाहिलं तर ओबीसीने भारतीय जनता पक्षाला मतदान करत आले, शिवसेनेला मतदान करत आले. पण आज ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आलं, जरांगे पाटील असं म्हणतोय की आम्हाला आरक्षण ओबीसी मधनं कोट्यातून पाहिजे. आणि शरद पवार त्यांना असं म्हणतात की इलेक्शन मध्ये 225 आमदार आम्ही आमच्याच समाजाचे आणणार. 225 आमदार आम्ही आमच्याच समाजाचे आणणार असं ज्यावेळेस म्हणतात, त्यावेळेस ज्या पक्षाला मतदान दिलं, भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं, तोच भारतीय जनता पक्ष आता ओबीसीच्या बाजूने उभा राहायला तयार नाही हे लक्षात घ्या. तोच ओबीसीच्या बाजूने उभा राहायला तयार नाहीये. आतापर्यंत असणारा ओबीसीना भारतीय जनता पक्ष सांगत होता की आपला धर्म एकच, तुम्ही पण हिंदू आहात, मी पण हिंदू आहे, त्याच्यामुळे हिंदूंचं राज्य आलं पाहिजे आणि या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा केली पाहिजे. हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा केली पाहिजे. आणि आज ज्यावेळेस त्या ओबीसीच्या आरक्षणाला
धोका निर्माण होतोय त्यावेळेस ओबीसीच्या बाजूने ना धड भारतीय जनता पक्ष उभं राहतंय ना धड शिवसेना उभं राहतंय अशी असणारी परिस्थिती. सेनेची भूमिका काय तर माळी आहे, धनगर आहे, कैकाडी आहे, मांगारुडी आहे, यांनी मोदीकडे जावं. वंजारी आहे, त्यांनी मोदीकडे जावं. मोदीकडे जाऊन आरक्षण वाढवून घ्यावं आणि आरक्षण वाढलं की मराठ्यांना त्यांच्यामध्ये घेऊ आणि आरक्षणाचा प्रश्न संपतो. म्हणजे अगोदरच ओबीसी असं म्हणतोय की आमचा जरांगे पाटील यांचा विरोध, जरांगे पाटील यांना विरोध आहे कारण का तू असं म्हणतोय की ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करा. आणि शिवसेना काय सांगते की वाढून आणा आणि मराठ्यांना तुमच्यामध्ये घ्या. म्हणजे काय कोंबड्याच्या खुराड्यामध्ये कोणाला सोडतोय, कोणाला सोडतोय. तो कोला काय करतो, ते कोला कोंबड्याचं काय करतो, काय करतो. माझ्या असणाऱ्या ओबीसी समूहाला सांगणं आहे की ह्या कोल्यांना ओळखा आणि कोल्यांना ओळखून आपल्या पिंजऱ्याच्या बाहेर ठेवा, तरच आरक्षण शाबूत राहील, वाचेल, हे आपण असणाऱ्या लक्षात. भारतीय जनता पक्ष दुसरं असं म्हणतं की हिंदू धर्म खतरे में आहे. मुसलमान जसा म्हणतो इस्लाम खतरे में, तसं भारतीय जनता पक्ष म्हणतोय हिंदू धर्म खतरे में. मी इथल्या तमाम हिंदूंना विचारतो की आपल्या घरातला असणारा देवारा आपण काढणार आहात. त्यांना उत्तर नाहीये. देवारा जर काढणार नसाल आणि वाढ वडिलांच्या त्या रीतिरिवाज आहे ते जर पाळणार असाल तर धर्म धोक्यामध्ये आला कुठून. धर्म धोक्यामध्ये आला कुठून. हे फसवं राजकारण आहे, हे फसवं राजकारण आहे. हे फसवं राजकारण आपण ओळखलं. आरएसएस बीजेपी हे कधीही आरक्षणवादी नव्हते. आरएसएस आणि बीजेपी हे कधीही आरक्षणवादी नव्हते. तर उलट ज्यावेळेस 340 कलम घटनेमध्ये बाबासाहेब अंतर करायचं म्हणत होते त्यावेळेस हिंदू महासभा, आरएसएस आणि त्यावेळेस राजकीय पक्ष, हिंदू महासभेचा राजकीय पक्ष यांनी बाबासाहेबांच्या घरामध्ये धुडगूस घातला की तुम्ही आमचा असणारा अधिकार काढून घेताय आणि इतरांना देताय. तुम्ही आमचे अधिकार काढताय आणि इतरांना देताय. त्यावेळेस धुडगूस घातली. मी आरएसएस आणि बीजेपी वाल्यांना विचारतो की तुमच्या पूर्वजांनी जे असणारा धुडगूस घातली ओबीसीला आणि महिलांना अधिकार देण्याच्या वेळेस त्याच्याबद्दल माफी मागणार आहात का. आणि हे जोपर्यंत माफी मागत नाही, हे जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आपण यांना मतदान करता कामा नये, हे आपण असावं लक्षात. इथल्या राजकीय पक्षाला
समाज सुधारणेच्या दृष्टिकोनातून घेऊन जायचं असेल तर लोकांना सुद्धा आपले निर्णय बदलावे लागतील. जसं रिलायन्स आणि वोडाफोन इतर मोबाईल सर्व्हिस वाढल्यानंतर अनेक जणांना आठवण आली, अरे BSNL वाला शिल्लक राहिलेला आहे. आणि सगळेजण BSNL कडे जायला लागले. का जायला लागले? हा 400 रुपये आता चार्ज करतोय, BSNL वाला 200 रुपयाच देतोय आपल्याला. हा व्यवहार जसा आपल्याला कळतो, हा व्यवहार जसा आपल्याला कळतो, तस आपल्याला समाज सुधारण्याचा सुद्धा व्यवहार कळला पाहिजे. समाज सुधारण्याचा सुद्धा व्यवहार आपल्याला कळला पाहिजे. की एकाला कोणाला धडा शिकवायचा असेल तर त्याच्याकडे बघायचंच नाही, त्याला मतदान करायचंच नाही. मग तो विचाराय का मतदान केलं नाही तर त्याला सांगायचं तू सुधारायला तयार नाही म्हणून तुला मतदान केलं नाही, तू सुधार आम्ही तुला मतदान करतो. मताचा अधिकार सुद्धा हा बदलाव करू शकतो, हे लक्षात घ्या. तुम्ही अजून 6 महिने हे जे प्रायव्हेट मोबाईल वाल्यांनी भाव वाढलेले आहेत, पुन्हा परत त्याच्यामध्ये त्यांच्याकडे गेला नाही तर पुन्हा भाव कमी करतील, हे लक्षात घ्या. ही जनतेची ताकद आहे, ही जनतेची ताकद आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही हे नंबर जो आहे तो फक्त ट्रान्सपोर्ट करा. की जिओचा असेल तर BSNLचा, काय वोडाफोन असेल तर BSNLचा करून घ्या, दुसरा कसता असेल तो BSNLचा करून घ्या. आणि यांचं उत्पादन कमी झालं तर यांना लक्षात येईल की आपण चूक केली, भाववाढ करून आता आपण भाववाढ केलेली आहे, कमी पाहिजे आणि पुन्हा पूर्वरित रीत्याने असताना येतील अशी परिस्थिती आहे. ही जनतेची ताकद आहे आणि ही जनतेची ताकद आपल्याला वाढवायची. मित्रो, या आरक्षणाच्या मोर्चाच्या निमित्ताने, यात्रेच्या निमित्ताने दंगलीचं जे वातावरण होतं ते शमलंय. ते का आम्ही लोकांना सरळ विचारतो की आरक्षण कोण देतं? कोण देतं आरक्षण? आरक्षण कोण देतं? कोण देतं? कोण देतं आरक्षण? संविधान तर सोयी करते, देतं कोण? अरे बाबासाहेबांकडून घ्यायला वरती जावं लागेल पहिल्यांदा तुला. कोण देतं आरक्षण? सरकार. सरकारने दिलेलं आरक्षण कायदेशीर आहे, संविधानिक आहे, याची तपासणी कोण करतं? न्यायालय करतं. तुमच्या हातात काय आहे? तुमच्या हातात काय आहे? मतदान. तुमच्या हातात काय आहे? मतदान. आता या मताचा वापर कसा करायचा? आपल्या गरजेच्या माणसाला निवडून द्यायचं. मताचा वापर हा आपल्या विचाराच्या माणसाला निवडून आणण्यासाठी करायचा. मताचा वापर हा आपल्या माणसाला निवडून आणण्यासाठी करायचा आहे. आणि आपल्या विचाराचा माणूस त्या ठिकाणी बसला
आपल्या विचाराचा माणूस जर त्या ठिकाणी बसला तर तो आपल्या अधिकाराचं संरक्षण करेल हे असताना लक्षात घ्या. तो संरक्षण करेल. मी मगाशी जे म्हणालो की कुणबी मराठ्यापासून सावध राहा, याचं कारण आत्ताच जे सभागृह आहे यामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत. 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त 11 ओबीसीचे आमदार आहेत. कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर नाही, तो धनगरांबरोबर नाही, तो माळ्यांबरोबर नाही, तो वंजाऱ्यांबरोबर नाही, तो लिंगायतांबरोबर नाही, तो बंजाऱ्याबरोबर नाही, तो तेली तांबोळी कुणबी लोहार सोनार धनगर यांच्या बरोबर तर अजिबातच नाही. आणि म्हणून मग अशी म्हटलं की सावध राहा, यांच्यापासून सावध राहा. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का? 100% धोका आहे. 100% धोका आहे. इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे. माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने ओबीसीची जात गणना झाली पाहिजे याच्याबद्दल भाष्य केलं. ती झाली पाहिजे. नवीन विधानसभा ज्यावेळेस गठीत होईल, 2 होतील, नवीन विधानसभा येईल, त्या नव्या विधानसभेमध्ये ओबीसीची ही जी मागणी आहे की जात जनगणना केली पाहिजे, जात जनगणना केली पाहिजे ही जी मागणी आहे ती ताबडतोब मान्य होईल. सर्व ओबीसीना वाटेल की आपली मागणी केली, पण त्याच्याच बरोबर एक अजून ठराव मंजूर केला जाईल. तो म्हणजे जोपर्यंत ओबीसीची प्रत्यक्षात किती टक्के आहेत ही आकडेवारी येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. अरे मारामारी करा, थांबवा तिथे, मारामारी थांबवा तिथे, दोघांना बाजूला करा, दोघांना बाजूला करा तिकडनं आणि तुम्ही खाली बसा, बाजूला करा त्या सगळ्यांना. पोलीस असतील ताबडतोब तिथे जा. बाय तुम्ही सगळेजण बसा, महिला तुम्ही सगळेजण बसा. हे त्याला बाजूला घ्या. चला बसा. पोलिसांनी त्यांना दोघांना ताब्यात घेतले. बसा खाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. खाली बसा. आणि म्हणून मी म्हणत होतो की उद्याच्या नव्या येणाऱ्या सभागृहामध्ये आम्ही जात करण्याचा ठराव घेतला
जात गणना घेण्याचा ठराव झाला त्याच्याच बरोबर दुसरा ठराव होईल आणि तो म्हणजे दुसरा ठराव होईल तो म्हणजे की जात गणना जोपर्यंत होत नाही आणि आकडेवारी येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. काय करणार? काही करता येणार नाही. कारण का सभागृहाच्या निर्णयाला कोर्टामध्ये चॅलेंज देता येत नाही. सभागृहाचं कामकाज कोर्टाच्या बाहेर आहे आणि म्हणून तमाम ओबीसीना मी असताना सांगतो, धनगर आहे, माळी आहे, कुंदी आहे, तेली आहे, लोहार आहे, सोनार आहे, सुतार आहे, गायकाडी आहे, मांगारुडी आहे, या सगळ्यांना मी असताना सांगतो की यावेळेस एकच लक्ष ठेवा, एकच लक्ष की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण आम्ही वाचवणार म्हणजेच वाचवणार. लक्ष काय? तर आरक्षण वाचवणार म्हणजेच आरक्षण वाचवणार. आमचं मत आरक्षणवाद्यांनाच. मित्रो, आणि हे करायचं असेल तर किमान 100 ओबीसीचे आमदार आपण निवडून दिले पाहिजे हे लक्षात घ्या. उमेदवार कुठलाही असो पण तो ओबीसी मधला आहे त्याला आपण निवडून दिला पाहिजे. तो माझ्या समाजातला नसेल, मी तेली आहे, तो माझ्या समाजातला नसेल, माळी असेल, पण सगळ्या तेलींनी त्या माळी समाजाच्या उमेदवाराला मतदान केलं. आपली राजकीय ओळख आपण केली पाहिजे. तेली तेली म्हणून उभा राहतो, धनगर धनगर म्हणून उभा राहतो, माळी माळी उभा राहतो, वंजारी वंजारी म्हणून उभा राहतो, कुंभार कुंभार म्हणून उभा राहतो, सोनार सोनार म्हणून उभा राहतो. त्यावेळेस तो त्याची सामाजिक आयडेंटिटी तो उभी करतो, तो त्याची सामाजिक आयडेंटिटी उभी करतो. आपल्याला आता ओबीसीची राजकीय आयडेंटिटी उभी करायची आहे, राजकीय चेहरा हा उभा करायचा आहे. आणि तो राजकीय चेहरा उभा करायचा असेल तर आम्ही एकमेकाला मतदान देऊ, हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग. दुसरा महत्वाचा भाग आपण लक्षात घ्या, 57 आरक्षित जागा आहेत. एससी आणि एसटी साठी 57 आरक्षित जागा आहेत. ओबीसी आणि मराठा यांचं विभाजन झालेलं आहे. ओबीसी म्हणतो मी मराठ्याला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतोय मी ओबीसीला मतदान देणार नाही. याचं कारण ओबीसीना आपलं आरक्षण वाचवायचं आहे आणि मराठ्याला ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसायचं आहे. आणि यासाठी बहुमत पाहिजे, यासाठी बहुमत पाहिजे. या 57 आरक्षित एससी आणि एसटीच्या जागा महत्वाच्या. एससी आणि एसटीला ओबीसीचं आरक्षण मिळत, त्यांना स्वतंत्र आरक्षण. आता ह्यांनी ओबीसीच्या बाजूने मतदान केलं पाहिजे, ओबीसीच्या बाजूने मतदान केलं पाहिजे. तर आपल्याला हे बघावं लागेल की या 57 जागा ओबीसीच्या मतावरतीच जिंकल्या पाहिजेत. ओबीसीने 100% मतदान एससी आणि एसटीच्या ह्याच्यामध्ये केलं, कारण का बहुमत पाहिजे. ह्या 57 जागा मराठा समाजाच्या मताने जिंकून आल्या तर ते तुमच्या विरोधात मतदान.
कारण त्यांच्याकडून ते निवडून आलेत, तुमच्याकडून निवडून आलेले नाही. आणि म्हणून एससी आणि एसटीच्या जागा या ओबीसीच्याच मतावरती निवडून आल्या पाहिजेत हे बघणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. तेव्हा कुठे आपण जिंकतो हे लक्षात. 7 ऑगस्ट या दिवशी विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ओबीसीचं आरक्षण जाहीर केलं आणि या आरक्षण बचाव यात्रेची सांगता सुद्धा आपण 7 तारखेला औरंगाबादलाच त्या ठिकाणी करतो. आपण 7 तारखेला सुद्धा औरंगाबादला त्या ठिकाणी करतो आहोत. माझं आव्हान आहे आणि विशेष करून ओबीसीला आणि आरक्षणवाद्यांना ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी औरंगाबादच्या 7 तारखेच्या मेळाव्यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने उभं राहावं आणि ओबीसीचा राजकीय चेहरा आपण दाखवावा हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, नमस्कार.